जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा, उठवी मज अनाथा दोरी सारो निवेथा। झडकरी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लागवे गेची जाया। श्रीराम। मागच्या भागामध्ये हनुमंतांचा पराक्रम समर्थ कसा त्यांना आठवून देतात हा विषय बघितला। पण आता विषय समर्थांच्या व्यथेशी निगडित आहे। नक्की कोणती व्यथा सांगणं कठीण आहे, पण एक अंदाज त्यांच्या चरित्रातून घेता येऊ शकतो की समर्थांना कफाची व्यथा खूप होती। लहानपणी 12 वर्ष पाण्यात उभं राहून त्यांनी तप केलं होतं। त्याच्या परिणामस्वरूप समर्थांना वृद्धपणी कफाची व्यथा झाली असं त्यांच्या चरित्रामध्ये नमूद केलेलं आहे। मग तीच व्यथा की अन्य कोणती अन्य दुसऱ्या काळामध्ये एखादी व्यथा झाली असेल तर त्या संदर्भामध्ये समर्थ आता मारुतीरायांना आठवण करून देतात। बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा, सर्वांचं प्राण तुझ्या हातात आहेत, प्राणांचा तू नाथ आहेस। तू रघुनाथाला भगवंत श्री रामरायांना तू अत्यंत प्रिय आहेस। उठवी मज अनाथा दूरी सारोनी व्यथा। मज अनाथाला म्हणजे अरे मारुतीराया, मला तुझ्याशिवाय आणि रामरायाशिवाय दुसरं कोण आहे या जगामध्ये, म्हणून जगाच्या दृष्टीनं मी अनाथच आहे, मला कोणी दुसरा नाथ नाही आहे। अशा मज अनाथाला जो व्याधीनं पीडिलेला आहे त्याला उठव, ज्याप्रमाणे फणीवर उठविला पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं, इथं त्याचप्रमाणे तू मला सुद्धा उठव। उठवी मज अनाथा दूरी सारोनी व्यथा। मला जी व्यथा झालेली आहे, जो त्रास होत आहे, तो माझा त्रास तू दूर कर, कारण तू खरा प्राणनाथ आहेस। अरे लक्ष्मणांसारख्या लक्ष्मणांना सुद्धा ब्रह्मास्त्र लागलेलं असताना आणि 67 कोटी वानर मृतप्राय झालेले असताना त्यांना तू त्या मृतसंजीवनी बुटीच्या योगानं उठवलंस। इतकं तुझं सामर्थ्य असताना मज एकाला, समर्थांचा भाव स्वतःबद्दल असा, मज एका सामान्याला इतकी व्यथा झालेली असताना तू मला उठवू नाही शकत। तेव्हा उठवी मज अनाथा दूरी सारोनी व्यथा। आणि ती कशी आहे? झडकरी भीमराया, झडकरी भीमराया करी दृढ काया। हे भीमराया, झडकरी म्हणजे वेगात ये आणि मला ठीक कर। कशासाठी ठीक कर? म्हणजे या सृष्टीतील उपभोग मला भोगायला पुन्हा आनंद मिळावा म्हणून ठीक कर? नाही। संत जे मागणं मागतात ते स्वतःसाठी कधी मागत नाहीत। इथं आपल्याला वाटतं की समर्थ स्वतःसाठी मागतायत, पण ते स्वतःसाठी मागत नाही आहेत। त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे पुढच्या चरणामध्ये। झडकरी भीमराया तू करी दृढ काया, माझी काया तू दृढ कर, वज्रदेही मला बनव। रघुवीर भजनाया लाग वेगेची जाया। रामरायाचं भजन त्यामुळं माझं राहिलंय। रामरायाची भक्ती करण्यासाठी मला बल दे, सामर्थ्य दे, मला या व्याधीपासून दूर कर। संतांचं मागणं हे स्वार्थाचं नसतं। आणि रघुवीर भजनासाठी तरी त्यांना दृढ काया का हवी? कारण रामरायांनी समर्थांना आज्ञा केलेली होती की तुला धर्मकार्य करण्यासाठी मी निर्माण केलेलं आहे। तेव्हा धर्मकार्य करण्यासाठी हा तुझा देह आहे, त्याचा प्रत्येक क्षण तुझ्या जीवनाचा तुला धर्मासाठी जगायचं आहे। आणि यासाठी समर्थ मारुतीरायांना म्हणतायत, धर्मकार्य जर माझ्याकडून घडायचं असेल, रामभक्ती मी करणं आणि समाजाकडून करून घेणं, त्या रामभक्तीचा प्रचार प्रसार हे जर कर्म मला करायचं असेल तर माझा देह बलवान हवा, दृढ हवा। हे कार्य करतानाच मला या व्याधीनं जखडलेलं आहे, तेव्हा आता मला यापासून दूर कर। झडकरी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लाग वेगेची जाया। तुझं विण मज पाहे, पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी वास पाहे। मज तुझ निरविले पाहिजे आठविले, सकळिक निजदासा लागी सांभाळविले। अत्यंत हृदय असा हनुमंत आणि समर्थ यांचा एक संबंध आहे।
समर्थ संप्रदायामध्ये हा संबंध इतका जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आहे की त्याला दुसरी तोड नाही आहे. बाल अवस्थेमध्ये असणाऱ्या नारायण नावाच्या मुलाला, जे पुढे जाऊन समर्थ रामदास म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाले, त्या नारायण नावाच्या मुलाला रामरायांनी अनुग्रह दिला. स्वतः त्या बालकाला आपल्या मांडीवर बसवलं आणि कानामध्ये रामनाम सांगून अहम ब्रह्मास्मीचा उपदेश केला. आणि त्या मुलाला 7 भाव जागृत होऊन अष्टसात्विक भावातील 7 भाव जागृत झाले. कारण 8वा भाव हा मूर्छा आहे. तो 8वा भाव जागृत व्हायच्या आधीच रामराय तिरोहित होतात आणि तिरोहित होताना हनुमंतांकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, नारायण हे त्यांचं पाळण्यातलं नाव असलं तरी रामरायांनी त्यांना दिलेलं नाव आहे रामदास, आणि गुरूंना दिलेलं नाव असल्यामुळं ते फार महत्त्वाचं आहे. असं हे रामदास नाव घेऊन रामराय या लहान बालकाला म्हणतात, इथून पुढं हा म्हणजे कोण, हनुमान तुझं रक्षण करेल. जे काही तुझं सांगणं असेल, बोलणं असेल, निवेदन असेल, ते सर्वच्या सर्व हनुमंताला कर, ते माझ्यापर्यंत पोहोचेल. मज म्हणजे समर्थ सांगतात मारुतीरायांना, मज तुझं म्हणजे हनुमंतराया तुला निरविले, सोपवलं. रामरायांनी मला तुला सोपवलेलं आहे. पाहिजे आठविले, माझ्या बालपणी घडलेली ही घटना आहे, तू विसरलास की काय? लक्षात ठेव, हे आठव, रामरायांनी काय तुला सांगितलेलं आहे. मज तुझं निरविले, पाहिजे आठविले, सकळीक निजदासा लागी सांभाळविले. निजदास म्हणजे आपले शरणागत भक्त आहेत, त्या भक्तांना तू सांभाळतोस. मग मी काही तुला जड झालोय का? माझा सांभाळ का तू नाही करत आहेस? मज तुझं निरविले, पाहिजे आठविले, सकळीक निजदासा लागी सांभाळविले. उचित हित करावे, उद्धरावे धरावे, अनहित न करावे, त्वा जनियेश घ्यावे. अघटित घडवावे, सेवका सोडवावे, हरिभजन घडावे, दुःख ते बिघडावे. मज तुझं निरविले सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात, तू माझं रक्षण कर आणि जगामध्ये तुझी यशोगाथा पुन्हा गायली जाईल. उचित असं तुला हित करायचं आहे आणि यश पुन्हा प्राप्त करायचं आहे. आणि हे यश प्राप्त कसं करायचं आहे? आम्हा भक्तांचं रक्षण करून. उचित हित करावे, उद्धरावे धरावे, माझा उद्धार कर बाबा. तू धरलंस म्हणजे माझा उद्धार आहे. उचित हित करावे, उद्धरावे धरावे, अनहित न करावे, तो जनियेश घ्यावे. आणि माझी उपेक्षा करणं म्हणजेच अनहित आहे, अहित आहे. असं तू करू नको आणि जगामध्ये पुन्हा यशस्वी हो, यश प्राप्त कर. अनहित न करावे, तो जनियेश घ्यावे, अघटित घडवावे, सेवका सोडवावे. या सेवकाला या व्याधीच्या पकडीतून तू सोडव. हरिभजन घडावे, दुःख ते बिघडावे. पुन्हा समर्थ सांगतात, मला का या व्याधीतून मुक्त व्हायचं आहे? हरिभजन घडावे, भगवंताचं भजन माझ्याकडून घडावं. आणि त्याच्यासाठी मी तुला हे मागत आहे मारुतीराया, तू लवकर ये आणि माझी व्याधी दूर कर. प्रभुवर वीरराया, जाहली वज्रकाया, परदळ निवटाया, दैत्य कुळे कुटाया, गिरीवर उतटाया, रम्य वेशे नटाया, तुझचे ठाया, ठेविले मुख्य ठाया. पुन्हा हनुमंतांची स्तुती मारुतीरायांची स्तुती समर्थ करतायत. ते म्हणतायत, प्रभुवर वीरराया, जाहली वज्रकाया. अरे भगवंताच्या कृपेनं तुझी काया वज्रासारखी झाली, असा तू वीर आहेस. परदळ निवटाया, शत्रुसैन्य नष्ट करण्यासाठी या बळाचा तू उपयोग करतोस. गिरीवर उतटाया, मोठ्या मोठ्या पर्वतांना उपटण्यासाठी तू त्याचा उपयोग करतोस. आणि म्हणून तू या शक्तीचा उपयोग माझ्या व्यथा दूर करण्यासाठी करावास. बहुत सबळ साठा, मागतो अल्पवाटा, न करीत हित काटा, थोर होईल ताठा. कृपणपण नसावे,
भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. अरे हनुमंतराया, तुझ्याकडे इतका साठा आहे बळाचा, त्यातला थोडासा साठा मी मागतो रे. मागतो अल्पवाटा, का न करी हित काटा, थोर होईल ताठा. तू जास्त जर मला बळ तुझ्यातलं देशील ना, तर मलाच मोठा ताठा होईल, अहंकार होईल. म्हणून मला तेवढं देऊ नको, थोडंसंच दे, ज्या बळामुळं मी पुन्हा उभा राहीन आणि धर्मकार्यासाठी प्रवृत्त होईल. मागतो अल्पवाटा, न करीत हित काटा, थोर होईल ताठा. कृपणपण नसावे, भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. अरे इतका तर तू कृपण नक्कीच नाही आहेस की आपल्याकडचा इतका मोठा साठा आहे त्यातला छोटासा मला न देशील. काय सुंदर संवाद चालू आहे. एक प्रकारचं भक्त आणि भगवंत यांच्यातलं हे भांडण आहे, पण इतकं हृदय आणि प्रेमळ आहे. कधी कधी असं आपल्या भक्तांनी आपल्याशी भांडावं म्हणून भगवंत मुद्दाम अशी लीला करतात आणि थोडे कठोर बनतात की काय असं वाटावं. असे हनुमान झालेले आहेत. न करी हित काटा, थोर होईल ताठा. कृपणपण नसावे, भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. माझ्यावर ही करुणा कर बाबा, कृपा कर, दया कर आणि मला तुझा बळ अंश रूपात का असेना दे. जळधर करुणेचा अंतरा माझी आहे, परी तुझ करुणा का न ये सांग पाहे. कठीण हृदय झाले, काय कारुण्य गेले, न पवसी मज कार्य, म्या तुझे काय केले. समर्थ म्हणतात, अरे मी काय तुझं वाकडं केलंय, मी काय तुझं बिघडवलंय म्हणून तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस. तुझ्याकडे इतका साठा असताना तू मला देत नाहीयेस. आता अनुभव तर माझा असा आहे लहानपणापासून की जळधर करुणेचा अंतरा माझी आहे. करुणारूपी घन म्हणजे करुणा म्हणजेच पाऊस आहे असं मानलं तर पावसाच्या पाण्यानं भरलेला ढग हा तुझ्या हृदयामध्ये सदैव निवास करतो. करुणारूपी पावसाचा ढग. असं असताना तू चित्त इतकं कठोर कसं केलंस. जळधर करुणेचा अंतरा माझी आहे, तरी तुझं करुणा का नाहीये सांग पाहे. आणि माझी अशी ही अवस्था तू पाहत असताना सुद्धा माझ्याबद्दल तुला करुणाभाव जागृत होत नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. कठीण हृदय झाले, काय कारुण्य गेले. अरे त्या ढगातलं सगळं कारुण्यरूपी जल अदृश्य झालं की काय, इतकं तुझं हृदय कठीण झालं. न पवसी का रे, म्या तुझे काय केले. अरे का तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस बाबा. अशी विनवणी समर्थ इथं अत्यंत तळमळीनं मारुतीरायांची करतायत. वडीलपण करावे, सेवका सावरावे, अनहित न करावे, तूर्त हाती धरावे. निपटची हटवा दे, प्रार्थीला शब्द भेदे, कपी घन करुणेचा वोळला राम वेधे. समर्थांनी मारुतीरायांना असं आळवणी करावी आणि हनुमंतांना परमकरुणा जागृत झाली. वडीलपण करावे, सेवका सावरावे, अनहित न करावे, तूर्त हाती धरावे. इथपर्यंत समर्थांनी मारुतीरायांची प्रार्थना केली. तुम्ही माझे वडील भाऊ आहात, मोठेपणा दाखवा आणि आपल्या या लहान भावाचं, या आपल्या धाकट्या सख्याचं आपण रक्षण करा. निपटची हटवा दे, प्रार्थीला शब्दभेदे. आणि थोडासा हट्टीपणा दाखवून, थोडासा असा हट्ट करून मी त्या मारुतीरायांची आळवणी केली. निपटची हटवा दे, प्रार्थीला शब्दभेदे या शब्दांचा प्रयोग करून हनुमंतरायांची मी थोडी हट्टीपणानं प्रार्थना काय केली. निपटची हटवा दे, प्रार्थीला शब्दभेदे, कपी घन करुणेचा वोळला रामवेधे. रामरायांचे वेध लागलेले हनुमान जणू काही करुणेचा घनच आहे असे माझ्यावर प्रसन्न झाले आणि करुणारूपी वृष्टी ते माझ्यावर करू लागले. बहुतची करुणाया लोटली देवराया, सहजची कफ केते जाहली वज्रकाया. परम सुख वेळासे सर्व दासानुदासे, परम तनुज तोषे वंदिला सावकाशे.
आणि एकदा का हनुमंतांना कृपा करावीशी वाटली की ते इतकी त्याचं वर्षा करतात, इतकं प्रेम ते व्यक्त करतात. बहुतची करुणाया लोटली देवराया. आता त्यांच्या करुणेला काही बांध राहिलेला नाही, लोटली. आणि तो बांध राहिला नाही आणि अक्षरशः प्रेमरूपी वर्षाव त्यांनी केला. सगळं बळ समर्थांना दिलं आणि जाहली वज्रकाया असा अनुभव समर्थांना आला. अरे आत्ता त्यांना उठता येत नव्हतं. त्या लक्ष्मणांना जसं तू उठवलंस मारुतीराया तसं मला उठव, इतकी मला व्यथा झाली आहे असे म्हणणारे समर्थ आता म्हणतात जाहली वज्रकाया. आणि म्हणून बहुतची करुणाया लोटली देवराया. सहजची कफ केते जाहली वज्रकाया. कफाचा त्रास हा त्रास निघून गेला, देह वज्रासारखा झाला. परम सुख वेळा असे सर्व दासानुदासे. परम तनुज तोषे वंदिला सावकाशे. असा हा तनुज शरीरामध्ये बळ निर्माण झालं, देह पुष्ट झाला, मन तुष्ट झालं. म्हणून त्या हनुमंतरायांना अत्यंत अंतःकरणपूर्वक वंदन केलं आणि समर्थांचा संपूर्ण कफ नष्ट झाला. त्यांचं धर्मकार्य पुन्हा प्रारंभ पावलं. म्हणून संप्रदायामध्ये ज्यांना कफाचा फार त्रास होतो ते लोक या स्तोत्राचा उपयोग कफनिवृत्तीसाठी करतात. पण एक नियम लक्षात ठेवायचा, या स्तोत्राचा उपयोग कफनिवृत्तीसाठी जरी केला तरी त्याचा उद्देश शीतकपाटात ठेवलेलं कुल्फी आणि आईस्क्रीम खायला मला मिळावं आणि माझा कफ जावा हा नसावा. धर्मकार्यासाठी माझा देह वज्रदेही असायला हवा. ह्या उद्देशानं आपली व्याधी घालवण्यासाठी मारुतीरायांना आळवावं, दुसऱ्या भोगांच्या प्राप्तीसाठी आळवू नये. हे मात्र श्रोत्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. जय जय रघुवीर समर्थ.